दिनांक 1/7/2025 पासून महागाई भत्त्याच्या दरात ही सुधारणा करण्यात आलेली होती आणि जुलै ते ऑक्टोबर 2025 या कालावधीमधील महागाई भत्त्याच्या फरकाची थकबाकी ही मार्च महिन्यामध्ये रोखीने अदा करण्याचे निर्देश हे देण्यात आलेले होते आणि त्याच संदर्भामध्ये महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 7/4/2026 रोजी एक परिपत्रक निर्गमित केलेले आहे आणि या परिपत्रकान्वये मार्च 2026 चे वेतन महागाई भत्ता फरकासह अदा करण्याच्या बाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर हे पत्रक नेमकं काय आहे तर बघा, प्रति एक शिक्षणाधिकारी माध्यमिक प्राथमिक सर्व शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम अधीक्षक वेतन व बनिनी पथक माध्यमिक सर्व विषय आहे माहे मार्च 2026 चे वेतन महागाई भत्ता फरकासह अदा करण्याबाबत। यासाठी संदर्भ घेतलेले आहेत शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक वा 1325 प्रश्न क्रमांक 19 सेवा 9 दिनांक 25/2/2026। दुसरा जो संदर्भ आहे तो म्हणजे शासन पत्र संकीर्ण 24/19 क्र 42 अर्थसंकल्प दिनांक 25/2/2026 आणि तिसरा जो संदर्भ आहे तो म्हणजे माननीय आयुक्त शिक्षण यांचे पत्र अंदाज 201 महागाई भत्ता आय 17/45/854/26 दिनांक 26/2/2026। महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर विषयांकित प्रकरणी शासन निर्णय हा उपलब्ध आहे। दिनांक 1/7/2025 पासून महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्यात आलेली असून माहे जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकी मार्च 2026 या महिन्यात रोखीने अदा करण्याबाबत निर्देश आहेत। तदनुसार कार्यवाही करण्यात यावी। संदर्भ शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वी ज्या जिल्ह्याचे माहे फेब्रुवारी 2026 चे वेतन कोषागारात पारित झाले होते अशा जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे माहे फेब्रुवारी 2026 या एक महिन्याचे देयक महागाई भत्ता हा फरक मार्च 2026 या महिन्यात रोखीने अदा करण्यात यावा अशा प्रकारच्या सूचना या डॉक्टर महेश पालकर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे 1 यांनी दिलेल्या आहेत।